नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जशी दुकानात भेटते तशीच पापडी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता 1.5 कप पाणी घालून घेणार आहोत। तुम्ही जर हे मापाप्रमाणे जर केलं, जसं मी माप सांगितलं आहे त्याप्रमाणे केलं तर तुमची रेसिपी चांगली मस्त होईल। जसं दुकानात भेटते पापडी तशी होऊन जाईल। त्यानंतर 1 कप तेल घालायचं आहे, शेंगदाणा तेल। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा पापड खार घालून घ्यायचा आहे। मग असं हे ढवळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं चांगलं आपल्याला इकडे ढवळून घ्यायचं आहे। म्हणजे पाण्याचा कलर आपला आहे तो चेंज झाला पाहिजे। बघू शकता पाण्याचा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर इकडे मी एक चाळण घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। असं बेसन पीठ घालून घ्यायचं। मग हे असं चाळणीने चाळायचं त्याच्यामध्ये बेसन पीठ मिश्रणामध्ये। मग चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। मग हाताच्या साहाय्याने असं फेटत राहायचं आहे। चांगले 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। कलर चेंज झाला पाहिजे। बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे आणि आपला कलर पण चेंज झालेला आहे। इकडे मी एक चकलीचा साचा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपण आता ह्या चकलीच्या साच्याला तेल लावून घेणार आहोत। असं तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे आतमध्ये, बघू शकता। त्यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। असं घालून घ्यायचं आहे। तेल गरम करायला मी इकडे अगोदरच ठेवलं होतं। तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आपण आता हे ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। एक महत्त्वाची टिप्स म्हणजे हे तुम्ही मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत आपल्याला, हे तरच ते कुरकुरीत होतात। बघू शकता आपली पापडी तयार झालेली आहे मस्तपैकी अशी। तुम्ही पण नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। माझी ही बेसन पापडी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।